इकडे जे तुम्ही माझ्या मागे बघताय हे सगळं लगेज ॲक्सेसरीज आहे. लाल परी आणि ब्लॅक पॅन्थर 10 मिनिट में कचेडी बंगला क्रॉस. तर आता हे शेवटचे 1.5 तास मला खूप हेवी जाणार आहे. फायनली पोहोचलोय मी योगायोग होमस्टे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी राहुल भोसले स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला आपल्या द गिअर स्टोअरचं छोटंसं असं टूर देणार आहे. सो बेसिकली हे आपलं रायडिंग गिअर अँड ॲक्सेसरीजचं स्टोअर आहे. इकडे जे तुम्ही माझ्या मागे बघताय हे सगळं लगेज ॲक्सेसरीज आहे. इकडे हायड्रा पॅक आहे, पाऊच आहे, टँक बॅग आहे, रेन कवर आहे, रेन पॅन्ट आहे, वॉटरप्रूफ सॉक्स पण आहेत. हे डेली यूजचे हेल्मेट स्टार्ट होतात स्टर्टचे. आणि इकडे आहे प्रीमियम रेंज आहे, स्टर्ट, SMK आणि एक्झॉस्ट. आणि आणखीन 2 ब्रँड ॲड करायचा विचार आहे माझा. सो 1च महिना झाला असेल, आता तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय तेव्हा 1 महिना झाला असेल आपलं स्टोअर ओपन होऊन. इकडे चेन लूप, चेन स्प्रे, हेल्मेट क्लीनर, पंक्चर किट आहे, तिथे खाली एअर सीट आहे, हे टायर इन्फ्लेक्टर आहे. इकडे छोटे मोठे सगळं किचन्स अँड ऑल सगळं ठेवले, मोबाईल होल्डर, हे आपले रायनॉक्सचे ग्लव्ज आहेत. आणखीन ब्रँड ॲड करायचे आहेत पण हळूहळू करूया. हा माझा छोटासा काउंटर आहे. वरती जाऊया पटकन. इकडे तुम्ही बघू शकता ही 5000ची स्टार्टिंग आहे रायडिंग जॅकेटची रायनॉक्सची. त्यानंतर ती पुढे 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 वाढत जाते. आणि ह्या पॅन्ट्स आहेत. सो बेसिकली एक क्विक अशी छोटीशी टूर होती. सो आता ह्यानंतर गिअर स्टोअरचे ब्लॉग जर्नी टू माइल्सवरी येतच राहतील किंवा मे बी दुसरा चॅनलसुद्धा बनवू शकतो. आय नो 6 महिन्यानंतर मी ब्लॉग टाकतो आहे, पण त्याचं कारण पण तसंच आहे जे की तुम्ही माझ्या मागे बघताय. सो त्याच्यासाठी खूप डेडिकेशन आणि पेशन्सची गरज होती मला. बोलूयात आपण बाईकवर बोलूयात. आता इथे बोलायला लागलो तर लेट होईल, तर चला निघूयात. सो फायनली आता आम्ही निघालेलो आहोत. पॅन्थर आता रेडी आहे त्याच्या समर राईडसाठी. आणि मे महिना आहे त्यामुळे लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न राहील माझा. गणपती बाप्पा मोरया. तर द गिअर स्टोअरला यायचा मी तुम्हाला रोड सांगतो. ही आहे ट्राय सिटी. आणि इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल मॅप टाकेनच. न्यू खांदा कॉलनी एरिया लागतो. इकडे तुम्ही 2 मिनटावर आपला कळंबोली सर्कल आहे. आणि मी आता जॉईन होतो आहे JNPT हायवेला. आणि बऱ्याच दिवसानंतर गुगल ताईचा आवाज ऐकल्यानंतर खूप भारी वाटतंय. खूप आनंद आहे मला या गोष्टीचा की मी परत कमबॅक करू शकलो आहे. आणि याच्यासाठी जवळजवळ खूप डाऊनफॉल वगैरे मी सगळं बघून झालो आहे. सो परत एकदा स्टार्ट करूया हायवेवरती. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी राहुल भोसले स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. फायनली आपण चाललेलो आहोत गणपतीपुळ्याला. टोटल 300 किलोमीटरची राईड आहे आणि 6 तास लागणार आहेत आपल्याला पोचायला. आता सकाळचे 6 वाजलेत. आणि इकडून आपल्याला जायचं आहे मुंबई गोवा मार्गे. म्हणजे माझं असं म्हणता येईल की लडाखची ज्यांना प्रिपरेशन करायचं आहे त्यांनी मुंबई गोवा या रोडवरनं जर राईड केली तर खूप चांगली प्रॅक्टिस होऊ शकते. बऱ्यापैकी आता मुंबई गोवा रोड बनलेला आहे, बनत चाललेला आहे. पण आणखीन तो चांगल्या प्रकारे व्हावा ही अशी इच्छा आहे माझी. नॅशनल हायवे 66वरनं आपण आता चाललेलो आहे. मुंबई गोव्याला मी आता जस्ट कनेक्ट केलेलं आहे. ST महामंडळ, लाल परी आणि ब्लॅक पॅन्थर. आणि हे आपण चाललेलो आहे कर्नाळ्याच्या बाजूने अभयारण्यातनं. आणि इकडे माझा तो डायलॉग होता. मस्त सुंदर असा रोड आहे, वरती सूर्य आहे आणि खाली मी राईड करतोय. आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता कळलेलं आहे. आणखीन भरपूर सारे पैसे पाहिजे. भरपूर सारे पैसे पाहिजे भाई. ह्याच ऑफरोडची मी मगाशी गोष्ट करत होतो. हाच ऑफरोड जो आहे वन ऑफ द बेस्ट अँड डेंजर ऑफरोड इन द वर्ल्ड. आता समोरचा धूळ उडवून गेला, मला काय दिसत नाही. ओके, हां आता क्लिअर झालं आहे. हो फायनली माणगावमध्ये पोचलो आहे मी 8:40 आणि इथे मी आता कुठेतरी नाश्त्याची सोय बघतो आहे. न्यू हिमालयन 450. व्हॉट्स युअर नेम?
सूरज राहुल मसाला डोसा ऑर्डर केला आहे मी. आपल्या परंपरेप्रमाणे मी नेहमी मिसळपावचा नाश्ता करतो राईडला गेल्यावर, पण काल जरा हेवी जेवण झालं आहे त्यामुळे मी आता हलकंच खातो आहे. कारण पुढे अजून 4 तासाची राईड बाकी आहे. मी आत्ताशी फक्त 2 तासाची राईड कंप्लीट केली आहे माणगावपर्यंत, आणि आता हळूहळू ऊन पण वाढत जाणार. तर जास्त हेवी खाल्लं तर मला झोप येईल आणि ते माझ्या राईडसाठी चुकीचं आहे. सो आता नाश्ता करतो आणि पुन्हा बाईकवर भेटेल. तो नाश्ता करून मी आता निघालो आहे आणि आशिषने मला इन्स्टा 360 दिला आहे त्याचा यूज करायला. सो मी पण आता चेक करणार आहे की तो कसा परफॉर्म करतो आहे. ॲक्च्युली इन्स्टा 360चे जे अँगल आहेत त्याचा मी खूप फॅन आहे. सो मी म्हटलं एकदा ट्राय करूया आणि जर आवडला तर नेक्स्ट राईडला घेऊन टाकूया. पोलादपूर आता किती वाजले? 10 वाजून 28 मिनटं झालेली आहेत. 10:30 वाजलेत आणि मी आता पोलादपूरला आलो आहे. पण एक गोष्ट चांगली आहे की रोड चांगले बनवलेत. कशेडीचा टनल आज आपण तिकडनं जाणार आहोत, कारण मला लेट झालं. नाही तर मी वरती कशेडी बंगल्यावर नाश्ता करायचं ठरवलं होतं, पण मला 360 घ्यायचा होता म्हणून मला थांबावं लागलं. सो आता आपण नवीन टनलमधनं जाऊया जेणेकरून आपण लवकर पोचू. नाहीतर वरती कशेडी बंगल्याजवळनं गेलो तर 45 मिनिट्सचा रोड आहे. कम ऑन. ओहो, लाईटी बिटी लावल्यात. एक नंबर. थोडी धूळ अजून बाकी आहे पण काम चालू आहे. लास्ट टाइम फक्त जाताना होता, येताना चालू नव्हता. आता दोन्ही साईडने ड्रम लावलेत मध्ये आणि दोन्ही साईडने रोड चालू ठेवला आहे. आणि वरचा रोड पण चालू आहे जुना कशेडी बंगल्याजवळचा. और ये हम निकल गए बाहर. 10 मिनट में कशेडी बंगला क्रॉस. नाइस. हे बघा, ह्या स्पॉटवर इकडून आतमध्ये रेल्वे स्टेशन आहे, खेड रेल्वे स्टेशन. ने आम्ही इकडे थांबायचो लेफ्ट साईडला. गुड ओल्ड मेमरीज. आता इकडून गणपतीपुळे आम्हाला बरोबर 100 किलोमीटर आहे आणि म्हणजे 100 किलोमीटर म्हणजे मला 2 तास तरी अजून लागणारे आहे. खेड रेल्वे स्टेशन. सावर्डे जवळ आलो आहे मी आता. सावर्डे आणि इकडून 58 किलोमीटर बाकी आहे. खूप ऊन आहे माझ्या मागे पण तुम्ही बघू शकता, सरळ पण बघू शकता. खूप घाणेरडं ऊन आहे. थोडं आता पाणी प्यायला थांबलेलो, पण आता हे शेवटचे 1.5 तास मला खूप हेवी जाणार आहेत असं वाटतंय. असं बोलायला नाही पाहिजे पण असं वाटतंय. आता त्याला काय बोलू, लेट्स सी, बघूयात. संगमेश्वरला पोचलो आहे आणि इकडून मला आता परत गुगल मॅप राईटने दाखवते. आता काय माहिती, आता कन्फर्म करतो जरा थांबून सावलीत कुठेतरी. गणपतीपुळे 15 मिनटावर आता गणपतीपुळे राहिलेला आहे. फायनली मी आता पोचणार आहे गणपतीपुळ्याला. 10 किलोमीटर आहे इकडनं. फायनली पोचलोय मी योगायोग होमस्टे. सो मला स्टे भेटलेला आहे आजचा आणि हा माझा स्टे हा सुंदर असा विथ AC वाला स्टे मी घेतलेला आहे. तसं AC वाला घ्यायची गरज नाही आहे, इकडे फुल थंड वातावरण आहे. पण जर माझा तुम्ही अवतार आता बघितला सकाळी आणि आत्ताचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की का AC लागते. पण ह्याच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे तो जर मी तुम्हाला दाखवला तर तुम्ही वेडे व्हाल. पूर्ण फणसाची झाडं आहेत, तिकडे फणस लागलेत, इकडे पूर्ण फणस लागलेत, त्या नारळावर पूर्ण नारळ लागलेत. आंब्यावर आंबे नाही आले, मोहर आलाय फक्त, म्हातारा झालाय पण झाड. आता मी मस्त फ्रेश होतो
जेवायला जातो, आराम करतो आणि मग संध्याकाळी आपण बाप्पाचं दर्शन करायला जाऊया. आणि अजून तर मेन ब्लॉग बाकी आहे. सो मे बी हा मी पार्ट 2 मध्ये डिवाईड करेन. सो भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा जर्नी टू माइल्स. बाय बाय.